नमस्कार म्हणजे तर तुम्ही ते बघू शकाल इथे मस्तपैकी पास्ता बनवते शर्वरी आणि शर्वरीचा स्पेशल पास्ता तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर मी माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये अपलोड करेल तर त्यात तुम्हाला रेसिपी दिसेल। आणि मग मस्तपैकी आम्ही एकत्र जेवायला बसलेलो की गावी एकत्र जेवण्याची मजा वेगळीच असते, तुम्हालाही माहिती आहे काय जाणो। तर मस्तपैकी आम्ही जेवण गेलो आणि बघू शकाल मस्त इथे आंबे पण खातात की जेवणासोबत आंबे इज व्हेरी व्हेरी मच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। आणि बघू शकाल इथे सगळे एकत्र जेवतात पण माझ्या पोटामध्ये काही जेवण जाईच नाही, काय जाणो काय सांगू। नंतर ना मस्तपैकी शर्वरी बघा काम करते थोडंसं आणि थोडंसं मीही काम करते, कारण की आपण गावच्या घरामध्ये आलं की सगळ्यांनी मिळून जुळून काम केलं की सगळं काम इझी होतं, कारण की गावी गेल्यावर कामं खूप जास्त पडतात आपल्यावर। मग एकेकाने काम सगळ्यांनी वाटून घेतलं तर इझी पटकन होतं। पप्पा पण इथे काम करत होते, बरेच जण सगळेच काम करत होते। आणि बघू शकाल इकडे मस्तपैकी पप्पा चूल पेटवतात, कारण की चुलीवरच्या भाकऱ्या खायच्या होत्या म्हणून। आणि मग काय मस्तपैकी चूल पेटली आमची आणि ते वैशाली काकी मस्तपैकी कोलबीचा भात करते, रस्सा वगैरे, मच्छी फ्राय, खेकड्याचा रस्सा कोणाकोणाला आवडतो कमेंट करून नक्की सांगा मला। आणि ते बघू शकत मम्मी मस्त तर भाकऱ्या वाजते गरम 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 छानपैकी। आणि ते मस्त कोलबी भात रेडी आहे आणि कोलबी भात झाल्यानंतरला आम्ही पटकन टेस्ट करायला घेतलेलं, सगळे लगेच खायला आलेले, कारण की कोलबी भात खूप उत्तम झाला होता काय जाणं। बघू शकाल इथे सगळेच खायला आलेले आणि मग आम्ही संध्याकाळी बाहेर गेलो। बघू शकाल अक्षयाची बुलेट आहे मस्तपैकी छान आणि एकदम मजा येते मस्त, काय सांगू तुम्हाला। आणि ते मस्त सोडे वगैरे होते छानपैकी। आणि मग काय आम्ही गेलेलो मस्तपैकी बंदरावर गाई जाणं, बघू शकाल इकडे छान मस्त बंदर जातं आणि ते माझे पप्पा शूट करतात बघू शकाल तुम्ही इकडे। आणि इथे मस्त आम्ही चालतोय छानपैकी। कसा वाटला तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल की बंदरावर काय केलं। बाय।